वहिनी साहेब बसले. काय बैजा, अरे कांदा काढून झाला की नाही मळ्यातला? अरे 15 दिवस झाले तरी अजून 4 एकर मधला कांदाच काढते. अरे अशा रीतीने जर कांदा काढायला लागला तर आमच्या नाकाशी कांदा धरायची येईल. अहो शेठजी, कांदा कवाच काढून झालेला आहे. गाडी लोकांचे पैसे न्यायला आलो होतो. पैशाची गोष्ट अहो आहे. शेठजी, हा. तुम्ही वर या. हा. बसा बघू इथं. बसा 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 बदामराव. काय वहिनी साहेब, हं, काय म्हणतात ठाकरे नामदार? काय म्हणणार? आम्ही जवळ असलो की त्यांना कोणीच लागत नाही. खुशाल खेळत असतात. पण जरा नजरेआड झालो ना वाजंत्री सुरूच. वाजंत्रीच्या अशाच असते. आमच्या लग्नात वाजंत्री वाजला त्याचा परिणाम आम्ही अजून भोगते. काय झाला? काय झाला? काय चुकला काय? हे घे 1500 आणि संध्याकाळी येऊन हिशेब दे. बर, निघतो वहिनी साहेब. नमस्कार धाकल्या वहिनी साहेब. नमस्कार. अक्का या किल्ल्या. ठेव तुझ्याकडेच. आता तो हिशेब देवघेव सगळं तूच बघायचं. अगं पण आम्ही आणि आमचे बाळराजे आम्हाला जे काय लागेल ते देत जा म्हणजे झालं. छे छे, मला नाही जमायचं ते. ते तुझं तूच बघ. ताई, एकदा सांगितलं ना, एकल्या बाळाशिवाय माझं लक्ष आता कशातच लागत नाही म्हणून. ठेव तुझ्याकडं. अहो थोरल्या वहिनी साहेब म्हणते आता ठेवा का तुमच्याकडेच. जमायचं काय त्यात? पाण्यात पडलं की पवाया शिकवावं लागत नाही. जमतंय ते आपस. हा हा बरोबर आहे. अरे थाळीमध्ये ठेवला काय आणि वाटीमध्ये ठेवला काय, अरे काय फरक पडणार आहे? हे पण तुमचा पाणीचा वाटा आपल्याला लई आवडला. बरोबर बोला शेठजी. मग शेठजी, हा. तुम्ही तुमच्या तिजोरीच्या चाव्या शेठाणीकडे का देत नाही हो? बोलला काय? डेंजर तू बोलला. अहं. अरे आमच्या तिजोरीमध्ये आम्हाला काय बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत काय? वार्ता करते आमच्या जीवावर उठले. ताई, हं? तुळसाला चहा ठेवायला सांग. बरं. चहा बरोबर थोडा चिवडा मिळाला असता तर जरा बरा झाला असता. खरंच शेठजी, त्यांच्या माघारी तुम्ही सगळ्यांनी धीर दिलात. दिवस कसे हसत खेळत चालले. असं का म्हणता वहिनी साहेब? इनामदाराने आमच्यावरती उपकाराचं ओझं करून ठेवलंय. निदान ह्या निमित्तानं तरी डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ दे की. काय वाचन चाललंय जणू? अं? कोण? अहो आम्ही बदामराव. अक्का मळ्यात गेली बाळाला घेऊन. बघितलं की आत्ताच गेल्या गाडीतनं. तुळसा बी होती बरोबर. पण आमचं काम तुमच्याकडे आहे. अं? माझ्याकडे? हं. आम्हाला एक 5,000 रुपये पाहिजे होते. म्हणजे? तुम्हाला मराठी समजत नाही. आम्हाला 5,000 रुपये पाहिजे होते. जास्त नाही, फक्त 5,000. अहो पण मी ते देणार कुठनं? अहो तुम्हीच देणार. इनामदाराच्या तिजोरीतनं देणार. हे बघा, तुम्ही अक्का आल्यावर या. तशी परस्पर मी तुम्हाला एक पै देखील देणार नाही, समजलं? रागव नका इनामदार बाई. त्याचं काय आहे की तेरी भी चुप और मेरी भी चुप. कसं म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? म्हणजे तुमचं पितळ आम्हीच उघडं करा म्हणता. ठीक आहे, ऐका तर मग. ठाकरे इनामदार हिंदुरांच्या पुढचं नाही, कळलं? नाही नाही, हे खोट आहे, खोट आहे. तुम्ही आधी इथं चाल तेव्हा. आवाज बारीक कर, नाही तर बाहेर लोक ऐकतील. अगं इनामदाराला कधीच पूर होणार नव्हतं. ह्यो त्याचा डॉक्टरी रिपोर्ट. बाकी तू मात्र आपलं पाप बिन बोबाट्या घरातलं पिवलंस आणि वाड्याची इनामदारी झालीस. उद्या पोरग इनामदार होईल. आपलं काय म्हणणं नाही. आम्हाला आपलं लागते तसं पैसे द्यायचं आणि खुशाल रामाचं राज्य भोगायचं. कोणाला काय कळणार नाही. ठीक आहे, तुम्ही खुशाल करा जग जाहीर. तशीच वेळ आली तर मी बाळाला घेऊन रस्त्यावर पडेन. पण तुम्हाला मी एक छदाम देखील देणार नाही. अगं रस्त्यावरचीच तू. रस्त्यावर पडशील नाही तर उद्या पोराला घेऊन हिरीत जीव देशील. पण वहिनी साहेबांनी उद्या खरा प्रकार कळला तर त्यांना काय वाटेल? बिचारी दुसऱ्याच्या पोराला आपल्या धन्याच्या रक्ताचा अंकुर समजून दिवस रेटत्या. त्यांना जर खरं कळलं तरी एक दिवस तरी जीव ठेवतील का? मग काय विचार ठरला? नका मला असं छळू. पैशाचं जर का अक्कला कळलं तर मी
आम्ही तिला काय हिशेब देऊ? अगं नदीतलं वंजळवर पाणी घेतलं तर कोण कशाला हिशेब विचारतंय. पण तुझा जर खरा प्रकार जगजाहीर झाला तर हं? हे घ्या तरी जा एकदाच माझ्या समोर ना. बरं काही नंदनबाई, इथनं मला पैशासाठी उगाच खळखळ करायला लावू नका. इथं कुठं स्वतःच्या पदरची काढून द्यायचे आहेत. बरं येतो मी. मी उठते अक्का. का ग? बरं नाहीये का? असं अर्ध्यातून का उठली? भूकच नाही आज. आई, तिचोरीच्या किल्ल्या कुठे आहेत ग? आहेत ना, कपाटात ठेवलेत. का? नाही, आम्हाला पाहिजे होते जरा. आणतेस? आणते. ए ताई, किती विसरभोळी आहेस ग तू. या किल्ल्या घे. अगं तिजोरीला तशाच लोंबकळत पडल्या होत्या. मग अशा मी मळ्यातून आलो ना त्यावेळी पाहिले. कशी दांदल उडाली का माणसाची. काय करावा काय समजत नाही. कशा होणार जय गोपाळ डेंजर. हा? जय गोपाल जय गोपाल. बसा बसा शेठजी. बसते बसते. काय भेद काढला? पुरणपोळीच्या हे? वार्ता करते. अरे भेद कसला डोंबलाच्या. शाला तू इथे वकार मंदी बसून दिवसरात्र धंदा करते. आम्ही पेढीवरती बसून पै पैचा हिशेब करते. पण शाला व्यवहार मध्ये शाला काय पण नाही पैसा भेटते. ते बदामराव आजकाल 100ची नोट जाळूनशी चा करते म्हणतात. हा, एच्या नाव काय? काय? मलाच विचार. मी तुला विचारते तू मलाच विचार. काम धंदा काय नाही करते. शेती पण शाला पोटापुरती. मग शाला एवढा पैसा आणते कुठूनशी? तिला काय लोटरी लागली काय? लोटरी लोटरी. शेठजी खरं म्हणजे ते कोडं आम्हाला सुद्धा उलगडलेलं नाही अजून. जेव्हा दे. ए जेच्या त्याच्या तकदीरच्या बात आहे. आपण तिला काय करणार. पण साला हे बदामराव आजकाल बोलत बी नाही. हा? पहिले सारखा दिलखुलास. आपण जेव्हा तिच्या घरला गेलो तेव्हा शाला मकान बी बंद. एवढा मोठा ताला लावूनशी गेला. टाळा. चाबी घेऊन कुठे गेला काय कळत नाही. शेठजी हं. त्या बाबतीत आम्ही सुद्धा छेडलं त्याला. हं. पण नुसतं हसण्यावरच नेतोय. काय साला बायडी लाभत नाही म्हणते. आणि सारखा सुंदराबाईच्या मकानला जाते असे समजला. खरंय नाही खरंय. हं? अहो जात असतील, काय सांगावं त्यांचं. पण शेठजी कुठं तरी पाणी मुरतय खास. हा, तेच तर साला समजत नाही नी. आमचा जीव तर साला नुसता खाली वर होत राहते. डोका पार काम मधून गेला. आज रातच्याला साला पार्टी दे वखार मंदी. किती वेळा सतावताय. मागच्या वेळी 4000 नेले, आज पुन्हा 2000. पैसे काय झाडाला लागलेत आलात की तोडून द्यायला? अगं तोडणार तोडल्यात रगड. तुला काय त्याच. चला अं?